अरे हा बाप्पाचा प्रसाद आहे, त्याची इच्छा असेल तर भेटणं होईलच आणि ज्याचं त्याच्या वाट्याला जाईलच. हा घ्या प्रसाद. प्लीज. तो मगाशी जो मुलगा होता तो रिक्षा स्टँडवरचाच होता ना? परत काही त्रास देतोय का? त्रास तर आहेच. म्हणजे अहो ते घरचं दुखणं आहे. आत्ते भाऊ आहे माझा, काय नाही करू शकत त्याचं. काळजी घ्या. दी निकी, तू इथे काय करतेस? मी आणि बाबा थांबलोय तुझ्यासाठी. अगं बाळा कशाला? आईला कळलं तर रागवेल ती. प्लीज तू जा घरी आणि ते पर्स दे इकडे. आणि ते पैसे मी देईन, तू घरी जा. लवकर ये पण. हो. काका माझे फुलांचे किती झाले? अर्पिता मॅडम, ते आपलं नाव काढलं, त्या चिठ्ठीमध्ये आपलं नाव आलं होतं त्यामुळे मला तुमचं नाव माहितीये. अच्छा हा. काही काम होतं का? नाही, ॲक्च्युली तो मगाशी जो काही सगळा प्रकार झाला तो फार विचित्र होता. माझ्या घरचे आई आणि दीदी. इट्स ओके, ठीक आहे. हो नाही, ठीक आहे कसं? खूप चुकीचं वागल्या त्या तुमच्याशी. तुमच्यावर आरोप केले त्यांनी. तुमच्यापेक्षा मलाच जास्त लागलं ते. म्हणजे कोणी कोणाशी असं नाही वागलं पाहिजे ना. खरं तर तुमच्यामुळे श्रेयस सापडला, पण त्या दोघींनी तुमचाच अपमान केला. मला खरंच नाही आवडलं ते, म्हणून मी सॉरी म्हणायला आलोय तुम्हाला. हे बघा, त्या दोघींच्या वतीनं मी सॉरी म्हणतो तुम्हाला. प्लीज तुम्ही सॉरी बोलू नका. उलट तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली, त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. खरंच थँक्यू. हो पण हा असा अपमान, म्हणजे खरंच सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. हे सॉरी थँक्यू आपलं चालूच राहील. त्यामुळे एक मिनिट, मी जरा यांचे पैसे देते. काका हा, माझे फुलांचे किती झाले सांगा ना. आणि माझे पण सांगा. तुमचे 120 झाले आणि तुझे 77 रुपये. नाही ताई, तुझे पण 120 झाले आणि तुमचे पण 120 झाले. दोघांचे 120 झाले. ठीक आहे. काका हे जास्त आहेत. हा, एक मिनिट, हे घ्या. नाही तुम्हाला सुट्टे लागतील ना. हा, हे घ्या. हो नाही काका, झाले ना, बरोबर झाले. मी तुम्हाला 150 दिले होते, तुम्ही जास्त दिले ना मला, म्हणून मी तुम्हाला परत दिले. हा ठीक आहे. काका काही झालंय का? नाही, काही नाही. तुमचा असं गोंधळ उडाला म्हणून म्हणतोय. काही नाही.
दादा अहो बोला, काही झालंय का? बघा तुम्ही काळजी करू नका,